सावरे को दिल में बसा कर तो देखो, सावरे को दिल में बसा कर तो देखो, दुनिया को मन से हटा कर तो देखो, दुनिया को मन से हटा कर तो देखो, सावरे को दिल में बसा कर तो देखो, सावरे को दिल में बसा कर तो देखो, दुनिया को मन से हटा कर तो देखो, दुनिया को मन से हटा कर तो देखो। बड़ा ही दयालु है बाके बिहारी, बड़ा ही दयालु है बाके बिहारी, एक बार वृंदावन जा कर तो देखो, एक बार वृंदावन जा कर तो देखो, सावरे को दिल में बसा कर तो देखो, सावरे को दिल में बसा कर तो देखो, एक बार वृंदावन जा कर तो देखो, एक बार वृंदावन जा कर तो देखो। मीरा ने जैसे गिरधर को पाया, मीरा ने जैसे गिरधर को पाया, प्याला जहरे का अमृत बनाया, 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 तुम अपनी हस्ती मिटा कर तो देखो, तुम अपनी हस्ती मिटा कर तो देखो, एक बार वृंदावन जा कर तो देखो, एक बार वृंदावन जा कर तो देखो, सावरे को दिल में बसा कर तो देखो, सावरे को दिल में बसा कर तो देखो, एक बार वृंदावन आ कर तो देखो, एक बार वृंदावन जा कर तो देखो। दुनिया है एक झूठा सपना, ये दुनिया है एक झूठा सपना, ये दुनिया है एक झूठा सपना, नजरों से पर्दा हटा कर तो देखो, नजरों से पर्दा
एक बार वृंदावन जाकर तो देखो, एक बार वृंदावन जाकर तो देखो, सावरे को दिल में बसा कर तो देखो, सावरे को दिल में बसा कर तो देखो, एक बार वृंदावन जाकर 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 तो देखो। भगवान मेरी नैया उस पार लगा देना, अब तक तो निभाई है आगे भी निभा देना। अब तक तो निभाई है आगे भी निभा देना, अब तो निभाई है आगे भी निभा देना, अब तक तो निभाई है आगे भी निभा देना, अब तो निभाई है आगे भी निभा देना। भगवान मेरी नैया, भगवान मेरी नैया, भगवान मेरी नैया, भगवान मेरी नैया, उस पार लगा देना, अब तक तो निभाई है आगे भी निभा देना, अब तो निभाई है आगे भी निभा देना, निभाई है आगे भी निभा देना। दलदल के साथ माया, दलदल की साथ माया, घेरे जो मुझको आके, तेरे जो मुझको आके, तुम देखती ही रहना, देखते ही रहना, तुम देखती ही रहना, देखते ही रहना, से बचा लेना, अब तक निभाई है आगे भी निभा देना, तब तो निभाई है आगे भी निभा देना, अब तक तो निभाई है आगे भी निभा देना। भगवान मेरी नैया, भगवान मेरी नैया, भगवान मेरी नैया, भगवान मेरी नैया, उस पार लगा देना, अब तक तो निभाई है आगे भी निभा देना, तब तो निभाई है आगे भी निभा देना, अब तक तो निभाई है आगे भी निभा देना। तब तो निभाई है आगे भी निभा देना। संभव जन्म जन्म में, वह जन्म जन्म में मैं तुझको ढूंढ लाऊं, तुझको ढूंढ लाऊं, पर रात दया करके, रात दया करके, रात दया करके, रात दया करके, मुझको न भूला देना, अब तक तो निभाई है आगे भी निभा देना, तब तो निभाई है आगे भी निभा देना, अब तक तो निभाई है आगे भी निभा देना। तब तो निभाई है आगे भी
भगवान मेरी नैया, भगवान मेरी नैया, भगवान मेरी नैया, भगवान मेरी नैया, इस पार लगा देना। अब तक तो निभाई है, आगे भी निभा देना। अब तक तो निभाई है, आगे भी निभा देना। अपराधी हूँ तुम्हारा, अपराधी हूँ तुम्हारा, अपराधी हूँ तुम्हारा, अपराधी हूँ तुम्हारा, आया शरण में यारा, आया शरण में हारा। अब तेरे नाम काई, अब तेरे नाम काहे, अब तेरे नाम काई, अब तेरे नाम काहे, न मैं कहना। अब तक तो निभाई है, आगे भी निभा देना। अब तक तो निभाई है, आगे भी निभा देना। हाँ श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव। हाँ श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव। हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव। ओम नमः शिवाय, नमः शिवाय, हर हरि बोले नमः शिवाय। नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर बोले नमः शिवाय। नमः शिवाय, नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय। नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर बोले नमः शिवाय। ओ गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते। गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते। गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते। गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते। गोपाल कृष्ण भगवान की जय, उमापति महादेव की जय, पवन पुत्र हनुमान की जय, श्री संत गजानन महाराज महाराज की जय। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देव महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुदेव नमः। वसुदेव सुतम देवं
कंस चानूरी मर्दनम देवकी परमानंदम कृष्णम वंदे जगद्गुरु कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः। चराचरामध्ये वास करणारी अखंड ब्रह्मांड नायक भगवान परमात्मा आणि अशा त्या भगवान परमात्म्याच्या कृपेने आणि साधू संतांच्या आशीर्वादाने आणि या सप्ताहाचं नियोजन कोणत्या निमित्तानं आहे तुम्हाला ज्ञात आहे तर स्वर्गवासी विनोद भाऊ आणि यांच्या पुण्यस्मरणानिमित्त या सप्ताहाचं नियोजन आहे आणि समस्त गावकरी मंडळी सुद्धा या ठिकाणी सहभागी आहे। आणि सप्ताह वैयक्तिक वाटत नाही, सार्वजनिकच स्वरूप आहे। आणि आजच्या पहिल्या सत्रामध्ये आपण ध्रुव चरित्र पाहिलं आणि भगवान परमात्म्याने ध्रुवासाठी एक स्वतंत्र लोक बनवला, ध्रुव लोक। ज्याला जग जवळ घेत नाही त्याला देव जवळ घ्यायला तयार आहे। त्याच्यावरती भार टाकला की बस तो कैवारी झाल्याशिवाय राहत नाही। आणि उत्तम पादांचं चरित्र पाहत असताना आपण ध्रुवाचं चरित्र पाहिलं। स्वयंभा मनुष्य शत्रुपायांचे दुसरे आणि पुत्र प्रियव्रत नारायण आणि प्रियव्रताचं चरित्र शुकदेवांनी परीक्षित राजाला सांगायला सुरुवात केली। प्रियव्रत हा आत्माराम होता, तरी सुद्धा संसार बंधनामध्ये का बांधून घेतलं हे परीक्षित राजाने प्रश्न केला। आणि विश्वकर्माने आपली कन्या भैरष्मती तिला आणि त्या प्रियव्रताला दिली आणि त्याला 10 पुत्र झाले आणि दुसऱ्या पत्नीपासून 3 पुत्र झाले। ते उत्तम तामस रैवत असे 3 पुत्र झाले आणि त्यांच्या 3 पुत्र ब्रह्मचारी आले, कवी, महावीर, सवन। पुढे आणि अग्निद्र राज्य करू लागला आणि तो तप करतो आणि त्याच्या तपामध्ये बाधा आणण्यासाठी इंद्राने पूर्वचित्ती नावाची अप्सरा पाठवली। ही पूर्वचित्ती नावाची अप्सरा म्हणजे सूक्ष्म वासना। काय? सूक्ष्म वासना। थोडी जरी शिल्लक राहिली ना तरी ते साधकाला त्रास द्यायला सुरुवात करते। सूक्ष्म वासना थोडी। वासनेचे 2 प्रकार आहेत, एक सुवासना आहे आणि एक कुवासना आहे। एक सद्वासना आणि एक असद्वासना। आणि पूर्वचित्ती नावाच्या अप्सरेशी बरेच दिवस त्याने संसार केल्यानंतर त्यांना काही पुत्र झाले। त्यांची नावे अशी आहेत, नाभी, किंपुरुष, हरिवर्ष, हिलावृत्त, रम्यक, हिरणमय, कुरु, भद्राश्व आणि केतुमाल असे पुत्र झाले। आणि अप्सरा स्वर्गाला निघून गेली। थोडं पुढे येऊन जा म्हटल्यास, जमत नसेल या पुढे थोडं, या 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 इकडे, इकडे चांगली जागा आहे उलट।
तिकडून ते कसं आहे, हा उन्हामुळे तब्येत बिघडू शकते. इकडे वाल्या मस्त या तिकडनं उन्हाचे फटके बसतील. या जागा आहे भरपूर. आणि अप्सरा स्वर्गाला निघून गेल्यानंतर या 9 पुत्रांचा विवाह मेरूच्या मुलीशी लावून दिला. ज्येष्ठ पुत्राचं नाव आहे नाभी, पत्नीचं नाव आहे मेरू देवी. मेरूची कन्या म्हणजे मेरू देवी. बापाच्या नावावरून नाव राहायचे आधी बरेचसे. जनकाची कन्या म्हणून जानकी, पर्वताची कन्या म्हणून पार्वती, द्रुपद राजाची कन्या म्हणून द्रौपदी अशी नाव असे. आणि नाभी आणि मेरुदेवी यांना पुत्र नाही. आणि त्यांनी कर्दळ तपश्चर्या केल्यानंतर भगवान परमात्म्याने त्यांना दर्शन दिले. आणि भगवान परमात्म्याने विचारलं की काय पाहिजे ते मागून घ्या. तेव्हा नाभी आणि मेरुदेवीने सांगितलं की आम्हाला तुमच्यासारखा पुत्र पाहिजे. देवाने सांगितलं माझ्यासारखा दुसरा नाही, माझ्यासारखा मीच आहे. पण मी तुम्हाला वचन देतो की मी तुमच्या पोटी जन्माला येणार. आणि नाभी आणि मेरुदेवीच्या पोटी भगवान परमात्म्याने अवतार घेतला. तो अवतार म्हणजे ऋषभदेव अवतार. ऋषभदेव भगवान की जय. आणि ऋषभदेव अवतार घेतल्यानंतर इंद्राने त्यांची परीक्षा पाहण्यासाठी पाऊस पाडला नाही. तर या ऋषभदेवाने योग सामर्थ्याने पाऊस पाडला. कालही भोलेनाथानं एक बर का चांगलं टाळलं बर का. हो, आजूबाजूने पाऊसही पडला चांगला. आणि आपलं शेतामध्ये मंडप असं सुद्धा आहे की नाही. आणि इंद्राने पाऊस पाडला. आणि त्यावेळेला बरोबर आहे ना, जमला आता. इंद्राने पाऊस पाडला नाही, त्यांनी योग सामर्थ्याने पाऊस पाडला. आणि इंद्राने आपली कन्या जयंती नावाची त्यांना दिली ऋषभदेवाला. आणि त्यांना 100 पुत्र झाले. आणि 100 पुत्रांना त्यांनी उपदेश करायला सुरुवात केली की पुत्रांनो, हा देह भोग भोगण्यासाठी नसून हा तपाचं साधन आहे. हा देह कशा करता मिळाला? हा फक्त भोग भोगण्यासाठी नाही, हा देह तपाचं साधन आहे. नाहीतर माणसाचा देह काही कामाचा नाही. जनावराचं चर्म तरी कामात पडतं आहे की नाही. कीर्तनामध्ये मृदंगाला, कथेत तबल्याला. माणसाचा चर्मही कोणत्याच कामात नाही, असती नाही. परंतु चांगलं जर कर्म केलं ना, नरका नारायण पशु का होत पण नाही या नरका कचू नाही होय. नर कुछ करणी करे तो. चांगलं कर्म केलं तर लोक मंदिरं बांधायला तयार आहे. आपण ज्यांच्या जयंत्या पुण्यतिथ्या साजऱ्या करतो ते पण या देहामध्ये आले, पण आज देव झाले ना. लोक विसरत नाही. हा आहे की नाही. आपण त्यांच्या जयंत्या पुण्यतिथ्या साजऱ्या करतो महामानवांच्या. याला कारण आहे काम चांगलं केलं. आणि समाजासाठी ज्यांनी देह झिंजवला ना, बस देव व्हायला वेळ नाही. मंदिरही बांधायला तयार आहेत लोक, नाहीतर हा देह म्हटलं म्हणजे नाशवान देह आहे. याच्यासारखं नाशवान काहीच नाही. नाही अपवित्र शरीराईसे शरीर जात आगवे येवत नाशिवंत समावे. नाशवान देह. 100 पुत्रांना उपदेश करायला सुरुवात केली की परत परत हा देह मिळत नाही. मिळालेला देह
परत मिळेलच असं नाही, सर्व परत परत मिळेल आपल्याला. पैसा गेला परत मिळेल, शेती गेली परत मिळेल, घर गेलं परत मिळेल, मित्र आपल्यापासून लांब गेला परत मिळेल, पत्नी परत मिळेल, पण मानव देह परत मिळणार नाही. पुनर्वित्तम पुनर्मित्रम पुनर्भार्या पुनर्मयी येतत् सर्व पुनर्लभ्यम न शरीरम पुनः पुनः. पुनर्वित्तम पुनर्मित्रम पुनर्भार्या म्हणजे पत्नी, सर्व काही परत परत मिळेल. पुनर्वित्तम पुनर्मित्रम पुनर्भार्या पुनर्मही, मही म्हणजे शेती, परत मिळेल, पण न शरीरम पुन्हा पुन्हा. माणसाला परत परत आणि शरीर मिळू शकत नाही. एका राजाच्या राणीला आणि कावळा पाळायची इच्छा झाली. कावळा, आता कावळ्याला कोणी पाळत नाही, पण तिला झाली इच्छा, कावळा पाळायची इच्छा झाली. राजाला सांगितलं मला कावळा पाळायचा आहे. राजाने दौंडी दिली की कावळा पकडून आणा. आता सर्व पक्षी हाती लागतील पण कावळा नाही. दौंडी दिली राजाने की जो कावळा आणेल त्याला माझा अर्ध राज्य बक्षीस देईल. कावळा कुणाच्या हाती येत नाही, अर्ध राज्य मिळणार आहे. एक पूर्णा मातेसारख्या नदीमध्ये एक आंधळ, दोन्ही डोळ्याने आंधळ, आणि दोन्ही डोळ्याने आंधळ ते स्नान करत होतं. आणि स्नान करत असताना त्या आंधळ्याने सहज असे हात केले वरती. काय केले? आंधळ्याने सहज असे हात केले. दौंडी त्याच्याही कावणारावली होती की जो कावळा पकडून राजाला देईल त्याला अर्ध राज्य बक्षीस. त्याने असे वरती हात केले, तो कावळा सहज हाती आला. आता कावळा हाती आल्यानंतर दौंडी कानावर पडली की जो कावळा राजाला देईल त्याला अर्ध राज्य बक्षीस. मग त्याला वाटलं एक कावळा जर दिला तर अर्ध राज्य, आणि दोन जर पकडले तर मग पूर्णच घ्यायचं ना, म्हणजे राजाला राज्यच ठेवायचं नाही. हा आहे की नाही? हा, एक पकडला की अर्ध राज्य आणि दोन पकडले की पूर्ण. मग त्याला वाटलं अजून दुसरा पकडूया, मग आता याला कुठं ठेवायचं? मग त्याने तो कावळा बगलीमध्ये घेतला आणि दुसरा पकडायला गेला. झालं काय? जो होता तोही गेला. हे आपले वारकरी परंपरेचे दृष्टांत आहे. हे वारकरी परंपरेचे दृष्टांत आहे. जसं आंधळ्याच्या हाती कावळा सहज मिळाला आहे की नाही, तसा आपल्याला मानवदेह मिळाला, परत मिळेल असं नाही. पावला देह काक काढिण्याय, पावला देह काक काढिण्याय, पावला देह काक काढिण्याय, पावला देह काक काढिण्याय. दगड निदान काढिण्याय, पावला देह काक काढिण्याय, पावला देह काक काढिण्याय, पावला देह काक काढिण्याय. आणि परमान आहे त्याला. या दृष्टांत मनाचा आहे का आपल्या? नाही नाही नाही. तुकोबाराय सांगतात जसा आंधळ्याच्या हाती कावडा तसा आपल्याला देह मिळाला, परत मिळेल असं नाही. आणि 100 पुत्रांना उपदेश करायला सुरुवात केली ऋषभदेवाने की हा देह फक्त भोग भोगण्यासाठी नाही तर हा तपाचं साधन आहे. 100 पुत्रांना उपदेश केला.
एकाकडे 100 पुत्र होते पण उपदेश केला नाही, म्हणून 100चे 100 काय झालं? आता नाव लक्षातच आलं तुमच्या. बाबाजी बी कथे देऊन बसले आज. ऊन जास्त आहे, ऊन जरी जास्त आहे सर्व पण तरी तुम्ही बरेच येतात. इथं अवघड परिस्थिती आहे. मला नाही गावाटात नाही हो घराच्या बाई, आहे की नाही. पण कथेमध्ये आलो इथं बसलो की आपण इथं गार वाटायला लागतं. उलट घरच्या पेक्षा बी इथं चांगलं वाटते. मग काय म्हणणं आहे? हा तरी असो, 100 पुत्र मातीत केले धृतराष्ट्राचे. हा उपदेश केला नाही. हा म्हणजे इथं पाहून घ्या तुम्ही, धृतराष्ट्र आंधळा आहे. धृतराष्ट्र आंधळा आहे. द्रौपदीचं काही एक चुकलं नाही. आंधळ्याचे पुत्र आंधळे. मग या डोळ्यांचा विषय चालू आहे का तो? नाही नाही नाही, चर्मचक्षुचा विषयच नाही हो. ह्या डोळ्याने माणूस आंधळा असला तर चालते, पण तो ज्ञानंध नसावा. सुरदासजी तर जन्मतात समजा, आहे की नाही, दृष्टीच नाही, पण तरी सुद्धा देवाला पाहिजे. गुलाबराव बाबा माध्यानकर, हा हे तर पापण्या त्यांच्या तर चिटकलेल्या होत्या, आहे की नाही, जुने लोक सांगतात. पण तरी सुद्धा त्या बाबांना ते ज्ञान होतं की नाही. या चर्मचक्षुचा विषयच नाही तो मुळामध्ये. ज्ञानोबरायांचा फोटो कसा काढायचा, कसे असतील हे कोणी पाहिलेलं नव्हतं. तर ज्ञानोबरायांचा फोटो गुलाबराव बाबांनी काढला होता. काय दृष्टी असेल पहा तुम्ही. म्हणजे हे जरी दृष्टी नाही, हा पण प्रतिमा आज मी पहा तुम्ही, जे घरामध्ये आहेत ना ते पांढरे फोटो होते जुने, ते त्यांनी काढलेला होता. गुलाबराव बाबांचा आळंदीच्या मंदिरामध्ये, माऊलींच्या मंदिरामध्ये मोठा फोटो आहे. हा लक्षात घ्या. काय या दृष्टीची काय गरज आहे? त्याला पाहायचं असेल तर, म्हणजे या दृष्टीने जे दिसतं हे जगत दिसतं, या दृष्टीने नाशवान दिसतं. काय म्हणणं आहे? या दृष्टीने जे दिसतं ते नाशवान दिसतं, है की नाही. मग त्याला पाहायचं तर कसं? या डोळ्यांनी बाहेर नाही दिसत तो आत. म्हणून तर ज्ञानोबरायांनी सांगितलं की नाही, रूप पाहता लोचनी सुख झाले हो. लोचनाने नाही म्हटलं त्यांनी, शब्दाकडे लक्ष द्या. लोचनाने म्हटलं तर बाहेरचं दिसते, लोचनी म्हणजे डोळ्याच्या आत. देखीला डोळा बैसला मनी तोची वदनी. जो पाहिला तो डोळ्याच्या आत, तोच तो मुखातून निघाला ना. रूप पाहता लोचने, विषय कुठं चालला आपला? त्या भगवान परमात्म्याला जर पाहायचं असेल तर दृष्टी असेल काय, नसेल काय, काही विषय आहे की नाही. पण हे वरतूनही आंधळ होतं आणि आतूनही आंधळ होतं. कोण? धृतराष्ट्र. त्याचे पुत्रही तसेच. तो आंधळा या ठिकाणी कोण? बडेची आंधळे होती लोक. संत काय म्हणतात? जे भगवान परमात्म्याचं चिंतन करत नाही, ते ज्ञान नाही, ते बळजबरी आंधळे झाले. आंधळे नसताना सुद्धा. तुका मन कैसे आंधळे हे जन, तुका मन कैसे आंधळे हे जन, तुका मन कैसे आंधळे हे जन, तुका मन कैसे आंधळे हे जन. तुका मन कैसे आंधळे हे जन, तुका मन कैसे आंधळे हे जन, तुका मन कैसे आंधळे हे जन, तुका मन कैसे आंधळे हे जन. गेले विसरून खऱ्या देवा, राधे विसरून खऱ्या देवा, गेले विसरून खऱ्या देवा, गेले विसरून खऱ्या देवा. तुका मन कैसे आंधळे हे जन, तुका मन
तुका म्हणे कैसे आढळे हे जग तुका म्हणे कैसे आढळे हे जाना तुका म्हणे कैसे आढळे हे जाना तुका म्हणे कैसे आढळे हे जाना तुका म्हणे कैसे आढळे हे जाना. किती श्रम आणि सुंदर परमान दिलं गोपालदास महाराजांनी. आणि तुका म्हणे तैसे तसे आहे की नाही, जसे शब्द आहेत ना, ऐसे कैसे तैसे तसे. या आंधळे कोण जे गेले खरे म्हणजे देवाला विसरून खऱ्या देवाला विसरले. मग या ठिकाणी या दृष्टीची गरज नाही त्याला पाहिला. हे पाहत असताना रूप पाहता लोचन. एखाद्या माणसालाही दृष्टी नसेल तेवढ्या करता सांगतोय, म्हणजे नाराज होण्याची गरज नाही. अरे दृष्टी असली काय नसली काय, त्याला पाहण्यासाठी याची तर गरजच नाही. एक वेळ सुरदासजी रात्रीच्या वेळेला भजन करायला गेले, जसं आपलं मंदिर गावाच्या बाहेर आहे संगमेश्वर. आणि भजन झाल्यानंतर मध्यरात्री निघाले. उंच कड्याहून खाली पडणार, ही दृष्टी नाही. चालायला लागले, उंच कड्याहून खाली पडणार. तेवढ्यामध्ये एक लहानसा मुलगा आलं. त्या मुलाने हात पकडला आणि हात पकडला आणि सांगितलं, महाराज तिकडनं जाऊ नका, खाली पडसाल, उंच कड्याहून खाली पडसाल, इकडनं रस्ता इकडनं जा. हात पकडून रस्त्यावरती आणलं. सुरदासजीने विचारलं, तुम्ही कोण? माझं नाव गोपाल. माझं नाव गोपाल. आणि एवढ्या रात्री तुम्ही कशाला आली इथं? म्हणे माझी गाय हरवली, मी गाय शोधायला आलो. पण ते सुरदास होते आपल्यासारखं नव्हतं. रात्रीच्या वेळेला ते मध्यरात्रीला गाय शोधायला ते लहान मुलगा आलं. हा तो लहान मुलगा नाही. सुरदासजींना कळलं. सुरदासजी त्याचा हात पकडायला लागले. आपला हात काढून घ्यायला घेतला आणि त्याला पकडायला लागले. तो एवढा सोपा नाही हाती लागायला, तो लांब पळत गेला. सुरदासजी त्याला म्हणाले, ए देवा, तुला ओळखलं मी. अरे रात्रीच्या वेळेला मोठा माणूस येत नाही गड्या, तू लहान मुलगा आला आणि गाय हरवली सांगतोय ना. अरे मला वाचवण्यासाठी तू आला. मी तुझ्या भजनामध्ये आहे ना. कारण आपण त्याच्या जर कामात असेल तर तो आपल्या कामात असतो. त्याचं काम करा थोडं. त्याचं काम केलं की तो आपलं काम करायला तयार आहे. सांगायची गरज नाही, बोलवायची गरज नाही. पण माझा हात सोडून जाणं तुला सोपं आहे देवा. हात सोडून जाणं सोपं आहे, पण माझ्या हृदयातून जाऊन दाखव. हात सोडून जाणं सोपं आहे. हाथ छुड़ावत जात है, हाथ छुड़ावत जात है, दुर्बल जानत मोह, दुर्बल जानत मोहे. हाथ छुड़ावत जात है, हाथ छुड़ावत जात है, दुर्बल जानत मोह, दुर्बल जानत मोहे. मेरे हृदय से जाए प्रभु, मेरे हृदय से जाए प्रभु, सबल सकऊगा तो मेरे हृदय से जाए प्रभु, सबल सकऊगा तो मेरे हृदय से जाए प्रभु, सबल सकऊगा तो मेरे हृदय से जाए प्रभु, सबल सकऊगा तो. ये राम राम राम, ये राम राम राम, ये राम 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 है, राम राम राम, ये राम राम राम, ये राम राम राम, हे राम 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 है, राम राम राम. काय सांगितलं सुरदासजींनी? अरे माझा हात सोडून जाणं सोपं आहे देवा तुला, पण माझ्या हृदयातून जाऊन दाखव. हात सोडून जाणं सोपं आहे, पण हृदयातून नाही.
म्हणून तर जनाबाईने सांगितलं हृदयबंदी खाना केला आणि आता विठ्ठल कोंडी गेला. धरीला पंढरीचा चोर. काय म्हटलं त्याला? चोर. आता पुढे लीला येणारच आहे भगवान परमात्म्याचा. चोर म्हटलं त्याला. चोर त्याला म्हणतात घर मालक घरात असताना सुद्धा चोरी करतो तो हाती लागत नाही, आहे की नाही? तसा भक्ताच्या तो चित्तामध्ये येऊन चोरी केव्हा करतो हे कळू देत नाही. चित्त चोरी येले नंदाच्या नंदा, आहे की नाही? मृदू सभा आहे नवनीत अंतशे सज्जनाचे. म्हणून जनाबाईने त्याला चोर म्हटलं. धरीला पंढरीचा चोर. बरं, चोराला कुठं बांधतात? चोराचे हात बांधतात ना, पाय बांधतील चोराचे. हा, पण त्याला हात नाही बांधावे लागत. कुठं बांधला त्याला? काहीतरी असेल की नाही याच्यामध्ये? हा, हे की नाही? हा, चोराचे तर हात बांधतात ना. गुन्हेगाराला बेड्या टाकताना काय करतात? पहिलं काम हेच आहे की नाही? जास्त अट्टल गुन्हेगार असेल तर पायात, हा, पण हात पाय मोकळे. धरीला पंढरीचा आणि गळा बांधून या. हाया, खूप सुंदर चिंतन आहे. हो, कीर्ता मनामध्ये उशी पाहिजे, आहे की नाही? आणि गळा बांधून या दोर. धरीला पंढरीचा चोर आणि हृदय बंदी खाना केला. त्याला जर प्रगट करायचं असेल ना, काहीच चुकलं नाही. वसुदेव देवकी बंदी खाण्यामध्ये असताना तो प्रगट झाला. तो बंदी खाण्यातच प्रगट होतो. हा, कोणत्या बंदी खाण्यामध्ये? हा हा, आहे की नाही बा? जनाबाईने सांगितलं हृदयबंदी खाना याच्यातच प्रकट होतो ना. तो कुठं होणार? आपला विषय या डोळ्याचा विषय नाही. सुरदासजींना तर हे डोळे नव्हते, पण तरी सुद्धा त्याला पाहिलं की नाही? हा, गुलाबराबा माध्यानकर. मागचं जाऊ द्या, सध्यात पहा तुम्ही. एक तुम्ही पाहिलंही असेल बाबांना, मुकुंद काका जागदेवडेकर. आळंदीला किती मोठा सोहळा असला तरी त्यांचं कीर्तन असते. आताही आहे मे महिन्यामध्ये 4-5 ला सुरुवात आहे. मोठा सोहळा आहे आणि तिथं बाबांचं कीर्तन असते. अर्धे तर कीर्तनकारच असतात पुढे बसलेले, मुकुंद काकांच्या. आणि मुकुंद काका जागदेवडेकर मोबाईल मध्ये नाव टाकायचं आणि कीर्तन ऐकायचं कथा झाल्यानंतर. अहो, त्यांचे शब्दही समजत नाही आपल्याला. कीर्तन करायला लागले ना, त्यांची भाषा सुद्धा कळत नाही, एवढ्या उच्च लेवलचं काम आहे. ज्ञानेश्वरी पारायणाला बसले की ज्ञानेश्वरी फक्त समोर असते, पूर्ण ओव्या पाठच आहे. गाता पारायणाला बसले की गाता पाठच आहे, समोर असते. भागवत असू द्या, कोणतंही पुराण असू द्या, श्लोकही पाठच आहे. हा, आणि ते जन्मता आंधळे आहे. काय? ते जन्मता आंधळे आहे. डोळेच नाही व पापणच नाही त्यांना, चिटकलेले पूर्ण. आताही पहा मुकुंद काका जागदेवडेकर. कथा झाली, आरती झाली की नावच टाकायचं, तुम्ही येऊन जाईल. कथाही करतात. भागवत कथेतील पूर्ण वंशाळी पूर्ण नावं पाठच आहे, श्लोक पूर्ण पाठच आहे. कोणताही ग्रंथ म्हटला तर बाबा 5 नंबर सहित सांगता. कुठून आला असेल हे? याचा विचार करणं गरजेचं आहे ना. आता वाचल्यानंतर पाठ होता, मग लक्षात घ्या. हा, काय परत मागे येतो मी. मागे आलो म्हणजे सोपा शब्द जरी असला तरी समजून चालायचं. वाचल्यानंतर पाठ होते, है ना? हा, वाचल्यानंतर पाठ होते की नाही? त्यांचं कसं आहे, पाठ झाल्यानंतर वाचून राहिले. काय म्हणणं आहे? पारायण म्हटलं तर हा, आहे की नाही? आधी त्यांच्या पाठ झालं आणि नंतर पारायण चालू आहे. आणि वाचतो त्याच्याच पाठ बी होतोय. चला, आहे की नाही? म्हणजे या दृष्टीचा विषयच नाही. एखाद्याला असेल किंवा नसेल, दुःख बाळगायचं नाही, एवढ्यासाठी सांगतो. तो आंधळा तो आहे खरा. हे परमानंद दिले संतांनी वगैरे, या आंधळा यांच्यावरती नाही. ते ज्ञान अंधाचा विषय. धृतराष्ट्र त्याला म्हणतात, आहे की नाही? की जो आतूनही आंधळा आहे आणि बाहेरूनही आंधळा आहे. वरतून आंधळा चालतो पण आतून आंधळा नसावा. आणि आंधळ्याचे पुत्र सर्व आंधळेच ना. 100 मधलं एक सुद्धा चांगलं नाही, एकही चांगलं नाही. या ठिकाणी 100 पुत्र आहे ऋषभदेवाला, पण सर्व डोळस आहे. माणूस डोळस असावा म्हणजे ते ज्ञान त्याला असावं.
बाकीचं जाऊ द्या, पण आपण नेमकं कोण आहे एवढं तरी ज्ञान असावं ना. हा, एवढं तरी ज्ञान असावं. आता हे उद्धव काका, उद्धव काकांची आता वय बरेच झाली, समजा किती झाली, हा 75. अजून दुसरं घ्या, वासुदेव बाबा, बाबाचं नाव शेजारी, हा काशीनाथ बाबा ना. हा, माझं नाव पाठच होतं पण परत विचारलं मी. मग आता बाकीच्यांचा विषय जाऊ द्या, हा पण येते का आता उद्धव बाबांना नाव उद्धव पडलं, माझं बी नाव त्याच्यात घ्या बरं का, मी सोडलो नका, मला कशातच सोडायचं नाही, मी आहेच समजा. वासुदेव बाबाचं नाव वासुदेव बाबा आहे, काशीनाथ बाबाचं नाव, प्रत्येकानं आता आपल्याकडे हात करायचा आहे. हा, यांचंही व्यासपीठावरचे असू द्या किंवा आपले हे पत्रकार घ्या, आपल्या धार्मिक कार्याचे, हे की नाही. आता हे आपलं जे नाव आहे हे केव्हापासून पडलं नाव, हा हे बी तर पाहणं गरजेचं आहे आता, आहे की नाही. हे नाव केव्हापासून आलं आपल्याला, जेव्हा पाळण्यात टाकलं, घुगऱ्या टाकल्या, आहे ना. ज्वारीच्या घुगऱ्या टाकतात का इकडं, ज्वारीच्या आहे ना, चेन्याच्या नाही, तुरीच्या पण नाही, मटकीच्या बी नाही, चवडीचे बी नाही. तुम्ही म्हणता हे काऊन सांगू राहिला, कारण मला ते चालतं खायला म्हणून. ज्वारीच्याच का असेल काहीतरी आहे की नाही त्याच्यामध्ये, जुन्या लोकांचं आहे ते, बरोबर आहे, असो. तेव्हा नाव ठेवलं गेलं हे, हा पण याच्या आधी तरी नाव असेल की नाही आपल्याला, तुमचं मत काय. ज्ञानोबा राय म्हणतात, उपजलिया बालका असे नाम नाही तया पाटे, आहे की नाही. ठेविलिया नावे हो ते तुटे. जेव्हा जन्माला आलो आपण तेव्हा कुठं नाव आहे, एकाला सुद्धा नाव नाही. नंदाच्या घरी भगवान श्रीकृष्ण जन्माला आले, त्यांनाही नाव नाही. जेव्हा जन्माला आले तेव्हा, म्हणजे अवताराला आले तेव्हा, तिथं सुद्धा म्हटलेलं आहे, नंद घर आनंद भयो. काय म्हटलं, आनंद भयो म्हणजे आनंद झाला असं नाही. हा, भगवान परमात्मा आनंद स्वरूप आहे, जो आनंद सिंधू सुकरा असे. मग आपलं आधी नाव असेल की नाही प्रत्येकाला, आपलं त्या आधी नाव काय आहे एवढं तरी कळलं की झालं काम, आहे की नाही. मी आहे कोण करावा विचार, माझं नाव काय आहे, हा तेव्हाही आपलं नाव आहे, ते नाव खरं आपलं आहे की नाही. आणि ते असावं ज्ञान, नेमकं आपण आलो कुठे आणि जायचं कुठे येतं मागीन की नाही. हा, आलो, संतांना माहिती आहे कुठून आलो, जायचं कुठं हेही माहिती आहे त्यांना, आणि ते आपल्याला सांगतात, अरे हा तुझं ठिकाण हे नाही, आहे की नाही. विषय लक्षात घ्या, डोळसपणा पाहिजे, डोळसपणा. हा, इथं 100 पुत्र आहे, पण उपदेश करायला सुरुवात केली, आणि तिकडे उपदेश केला नाही तर 100ही मातीत गेली. चला, तुम्हाला पिंजून सांगण्याची गरज नाही. तुमचं कसं आहे माहिती का, एकदा रिक्षावाल्याने समजा बस स्टँड मध्ये आणून दिलं, समजा की काम झालं, एसटीत तुम्हीच चढता, तसं आहे की नाही. हा, बस स्टँड मध्ये आणलं की एसटीत म्हणजे चढले तुम्ही. हा, 100 पुत्रांना उपदेश केला, आणि नंतर पुढे ऋषभदेव आणि मेरुदेवी आणि आपलं अवतार कार्य संपलं, साधना करायला निघून गेले. आणि त्यांचा ज्येष्ठ पुत्र जो आहे ना, त्याचं नाव आहे भरत. किती, 5 पुत्रामध्ये भरत नाव आहे, भरत. आणि त्या भरताला राज्यावरती बसवलं, आणि भरत पुढे बरेच दिवस राज्य केल्यानंतर 100 पुत्रामध्ये मोठा पुत्र भरत. आणि भरताने विश्वरूपाची कन्या पंचजन्नी शिवा केला. तिला नाव काय पडले, ऐका चांगलं, पंचजन्नी नाव. पंचजन्नी नाव का पडलं, कारण तिने 5 पुत्रांना जन्म दिला होता, तिच्याहून त्याचं नाव पडलं पंचजन्नी. सुमती, राष्ट्रभृत, सुदर्शन, आवरण, धूम्रकेतू हे 5 पुत्र झाले होते तिला, आणि तिला नाव पडलं पंचजन्नी. आणि नंतर पुढे
भारताने मोठ्या मुलाला आणि राज्यावरती बसवलं आणि आपणही वनामध्ये गेले. सुंदर अशा नदीच्या किनारी, नदीचं नाव आहे गंडकी नावाची नदी. आणि गंडकी नावाची नदी तुलसी पासून निर्माण झालेली आहे. कोणापासून झाली? तुलसी पासून. आधी रुंदा होती, जालंधराची पत्नी होती. नंतर जालंधराचा वध झाल्यानंतर तुलसी सती गेली. त्या राखेतून वनस्पती निर्माण झाली. 3 वनस्पत्या झाल्या, धात्री, तुलसी, मालती, या 3 वनस्पत्या. त्याच्यामध्ये मालतीला आणि तुलसीला भगवान विष्णूंनी वैकुंठात नेलं आणि नंतर परत तिला जन्म दिला. आधी नाव रुंदा, नंतर नाव तुलसी. आणि तुलसी रुंदा, ते तुलसी शंखचूडाशी विवाह करते आणि त्या शंखचूडाचा वध झाल्यानंतरचा विषय आहे. आणि त्या तुलसीला वरदान दिलं आणि त्याच्यातून गंडकी नावाची ही नदी निर्माण झाली. तुम्ही शिवपुराणामध्ये ही कथा ऐकली असेल, फार मोठा प्रसंग आहे. आणि त्या गंडकी नावाच्या नदीला बंधे बरं का, आजही कोणतंही पाषाण घ्या. आता विष्णूला पाषाण म्हणू नये, विष्णूला पाषाण नाही म्हणायचं, पण व्यावहारिक दृष्टीने एकदम काळाशार पाषाण त्याच्यामध्ये, या मॉनिटर सारखे एकदम काळे. आणि कोणताही जर तिथून शालिग्राम घेतला आणि फोडला ना, त्याच्यामध्ये सुदर्शन चक्र उमटलेले राहतात. कोणताही घ्या तुम्ही, हा कोणताही घ्या, कारण वरदान आहे की तुलसी, भगवान परमात्म्याने सांगितलं मी सतत तुझ्याजवळ राहील. आणि त्या तुलसी पासून झालेली ती नदी आहे. आणि म्हणून शालिग्राम रूपाने त्या ठिकाणी भगवान विष्णू आणि विराजमान आहे. तुलसीचं चरित्र या ठिकाणी खूप सुंदर सांगितलं जातं शिवमहापुराणामध्ये. इथं आता आलेलं नाही, पण नामा म्हणे ब्रह्मांड नायक, तुलसी जवळी उभा असे, वैकुंठाहून आली आणि धन्य तुलसी मावली. आपला विषय कशावर आला? फक्त 1 घंटा कमीत कमी विषय चालेला, पण आपल्याला पाहायचंय गंडकी नावाची नदी. आणि त्या नदीच्या किनारी पर्णकुटी बनवली भरताने आणि राहायला लागले. गंडकी नदीमध्ये जायचे, पाणी प्यायचे, स्नानही करायचे आणि कंदमुळं खायचे, साधना करायचे. पण एक दिवस एका हरणाच्या पाठीमागे वाघ लागला. आणि हरणाच्या पाठीमागे वाघ लागल्यानंतर त्या वाघाच्या डरकाळीमुळे त्या हरणाचा गर्भ पाण्यात पडला. वासुदेव बाबा जास्तच घेऊन राहिला आज आहे ना, झोप झालीस ती का? दिवसा थोडं झोपून घेत जा. आणि वाघाच आपले डरकाळी, वाघाच्या डरकाळीमुळे आणि त्या हरणाचा गर्भ पाण्यामध्ये पडल्यानंतर तो गर्भ वाहत आला तो भरतापर्यंत. आणि भरताने तो गर्भ आणला पर्णकुटीमध्ये. त्याचं संगोपन करायला सुरुवात केली. थोडं जरी इकडं तिकडं ते हरण गेलं ना, ते बेचैन व्हायचे. थोडं इकडे तिकडे गेलं. आता मला सांगा, ज्यांनी पत्नीचा त्याग केला, मुलांचा त्याग केला, राजमहालाचा त्याग केला, राज खजान्याचा त्याग केला, सैन्याचाही त्याग केला, वल्कल परिधान केले, राजवस्त्र अलंकार उतरून ठेवले. आता तिकडचं ममत्व त्यांनी देवाकडे लावलं होतं, आहे की नाही? सोडीला संसार, माया तयारी, म्हणजे संसाराकडली माया देवाकडे लावली त्यांनी. आणि हरणाचं पाळत जीवनात आलं तर ते माया कोणाकडे लावली? परत देवाकडलं पाणी इकडे फिरवलं, आहे की नाही? थोडं जरी हरण इकडं तिकडे गेलं ना, तर ते म्हणायचं त्याला वागतं खाणार नाही. ते कुठं गेलं असेल? बेचैन व्हायचे ते, बेचैन. मग साधनेमध्ये थोडं बाधा यायला लागली त्या हरणामुळे. देवाचं चिंतन कमी व्हायला लागलं आणि हरणाचं चिंतन जास्त. अजून एक बोलू का इथं? राम कथेमध्ये सीता माता बंधनामध्ये आल्या, म्हणजे लंकेत जावं लागलं. कशामुळे? इकडे लक्ष द्या. सीता माता, रावणाने सीता मातेचं हरण केलं. आधी रामचंद्र जवळ आहे, लक्ष्मण जवळ आहे सीता मातेच्या, आहे की नाही?
पण ते दुःख जीवनात आलं सीतामातेच्या. कशामुळे आलं? सुरुवात कुठून झाली रामकथेमध्ये? हा, हरणापासूनच ना. हा, बरोबर आहे की नाही? हरणापासून सुरुवात झाली सीतामातेच्या दुःखाला. म्हणजे कारण हरण कोणतं तरी असेल की नाही ते. हा, आहे की नाही? या रानातल्या हरणाचा विषयच नाही मुळामध्ये. हा, कथेतले प्रत्येक प्रसंग निसते ऐकण्यासाठी नाही, त्याच्यात लक्षार्थ आहे. सीता माता आदिशक्ती, पण तिच्याही जीवनात आलं दुःख तर त्या हरणामुळे, आणि भरताच्या जीवनामध्ये दुःख आलं ते हरणामुळे. सोन्याचं हरण राहत नाही का? राहते. सोन्याचं हरण राहते. आता इथं समजा 40-50 किलोचं सोन्याचं हरण आलं, प्युअर शुद्ध सोन्याचं, हा 24 कॅरेटचं आलं समजा, तर काय करसान आपण? सर्वांच्या आधी तर मी सुडी मारील ना, आहे की नाही? हा, मग सोन्याचं हरण राहत नाही, पण चरित्रामध्ये आलं की नाही? सुवर्णमृग म्हटलं की नाही? हे कोणा करताय? हे सीतामातेसाठी चरित्र नाही. हे सोन्याचं हरण आहे जे दिसतंय. हे काय आहे? जे जे दिसतंय नातेसंबंधीवर दिसतंय, याचा मोह झाला म्हणजे ते सोन्याचं हरणच आहे. ते जन्म मरणाला कारणच आहे. देह सोडताना हे सोन्याचं हरण समोर आलं की परत जन्म आलाच समजा, आहे की नाही? या ठिकाणी भरताच्या समोर ते हरण आलं, देह सोडायची वेळ आली. इथंही जास्त पिंजून सांगायची गरज नाही, आहे की नाही? कोणतं सोन्याचं हरण? तुम्ही जाणकार मंडळी आहे. मी आधीच सांगितलं तुम्हाला, बस स्टँड मध्ये आणलं की एसटी चढले समजा तुम्ही, आहे की नाही? हा, सीटावर न्यायचं कामच नाही तुम्हाला. हा, आणि देह सोडायची वेळ आल्यानंतर माझ्या हरणाचं कसं होईल, माझ्या हरणाचं कसं होईल, माझ्या हरणाचं कसं होईल? हरण यांच्या पायाजवळ बसलेला आहे. देह सोडताना देवाचं चिंतन करायला पाहिजे होतं ना परीक्षिती. शुकदेव सांगतात, हा त्याची प्राप्ती कशी होईल, त्याची प्राप्ती कशी होईल, मला संतांची प्राप्ती कशी होईल, आहे की नाही? हा, ऐसे आवडते म्हणा देवा पूर्वावी वासना. वासना व्हायला पाहिजे होती ना, पण संत संगतीच्या बाबतीमध्ये, देवाच्या बाबतीमध्ये वासना व्हायला पाहिजे होती. हा, माझा उद्धार कशाने होईल ही वासना व्हायला पाहिजे होती. मला मोक्ष कशाने मिळेल हे वासना व्हायला पाहिजे होती. माझं जन्म मरणाचं राटगळ कसं संपेल ही वासना व्हायला पाहिजे होती, आहे की नाही? पण वासना झाली ती हरणाची झाली, आणि परिणाम काय झाला? परिणाम जड भरत राजा हरणी गर्भा गेला. जड भरत राजा हरणी गर्भा गेला. हा, जड भरत राजा हरणी गर्भा गेला. 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 हा, जड भरत राजा हरणी गर्भा गेला. जड भरत राजा हरणी गर्भा गेला. झाला तो घातला वासनेने. झाला तो घातला वासनेने. जड भरत राजा हरणी गर्भा गेला. जड भरत राजा हरणी गर्भा गेला. झाला तो घातला वासनेने. झाला तो घातला वासनेने. जड भरत राजा हरणी गर्भा गेला. जड भरत राजा. जड भरत राजा हरणाच्या गर्भामध्ये जावं लागलं. कशामुळे? माणसाची सुरुवात चांगली असून उपयोग नाही, शेवट चांगला झाला पाहिजे, है की नाही? सुरुवात वाईट झाली तरी चालते, पण शेवट मात्र, वाल्याची सुरुवात चांगली झाली पण शेवट. परीक्षित राजाला सांगतात शुकदेव राजा, अरे शेवट महत्वाचा आहे, तक्षकाचं चिंतन करू नको.
तक्षकाचं चिंतन करशील तर तक्षक व्हावं लागेल. अरे भरताने हरणाचं चिंतन केलं तर हरण व्हावं लागलं. तू तक्षकाचं चिंतन करशील तर तक्षक व्हावं लागेल. जळभ्रत राज हरणी गरबा गेला. थोडं सांगितलेलंच आहे ते. काय देव कोणाला काय ज्ञान देईल काही सांगता येत नाही बा, आहे की नाही. पंजाबरावला ज्ञान दिलं ना ते. हा, कोणत्या तारखांना कोणत्या भागामध्ये काय होईल बरोबर सांगतात ते, आहे की नाही. भाऊ झालेलं कोणी सांगेल पण पुढे होणार आहे हे महत्वाचं आहे ना. म्हणजे भगवान परमात्मा कोणाला काय गुण देईल पण एकाला 6 गुण दिले नाही बरं का त्याने. नाही 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 नाही, एकाला नाही दिले कोणाला. त्याने गुण वाटले. हा, सर्व गुण एकाकडे दिले नाही कोणाकडे, त्याच्याकडे सर्व खेळवले त्याने. म्हणून तर म्हटलेलं आहे सर्व गुण संपन्न एक भगवंताची. हा, शब्द जरी वापरतो आपण तो माणूस का सर्व गुण संपन्न आहे होतो, पण शब्दाही निसते सर्व गुण त्याच्याकडे ठेवले त्याने. असो, पण तो काय कोणाला देईन काही सांगता येत नाही. आता गोपाळरावला मिक्सरचं समजतं, आपल्याला समजिंग का ते एवढ्या बटनाईमध्ये. म्हणजे तो गुण त्यांच्याकडे आहे की नाही, ज्याचं त्याचं हे आहे नव्हते. असो, फक्त एक झालं पाहिजे, हरण समोर न आलं पाहिजे, तोच समोर आला पाहिजे, तो द्यायला तयार आहे की नाही. हा, जळभरत राजन हरणी गरबा गेला. घाला तो घातला, पश्चाताप झाला ना की आधी आपल्याला मानवाचा देह होता, राजा होतो आपण. हा, थोड्या चुकीमुळे काय झालं, हरण व्हावं लागलं. गंडकी नावाच्या नदीमध्ये प्राण सोडला हरणाने. की पशुचा देह घेऊन काय उपयोग आहे. आणि नंतर पुढचा देह त्यांनी ब्राह्मण कुळामध्ये घेतला जन्म. आता त्यांचं नाव आहे जळभरत. आधीचं नाव काय, भरत, आणि आता जळभरत. म्हणजे त्यांना काही शिकवलं की ते शिकायचे नाही, कारण त्यांनी ओळखलं की एका हरणापुढे आपल्याला हरणाचा देह मिळाला होता. आता काही शिकायचं नाही, आता कर्मकांड जर शिकावं. हा कर्मकांड जर शिकलं तर आलं ना ते पूजापाठ करणे वगैरे, दक्षिणा घेणे, हे ते सर्व आलं. बंधन आलंच ना, आहे की नाही. मग तेही शिकले नाही. कोणी शिकवण्याचे प्रयत्न केले की लक्ष दिलं नाही, मग सर्व म्हणायचे जाऊ द्या, त्याचं काही डोकं चालतच नाही. हा, याचं डोकं चालत नाही. आजच आम्ही एका ठिकाणी गेलो चहा घ्यायला, आपल्या गावात नाही दुसऱ्या गावाला. त्या टायमाला मग त्या बाबाने सांगायला सुरुवात केली. आम्ही विचारल्यानंतर म्हटलं बाबा किती मुलं आहे तुम्हाला. म्हणे 3 मुलं आहे महाराज. म्हटलं 3 मुलं आहे, वा वा वा, आनंद आहे. म्हणलं मग मोठ्या मुलाला कीर्तन भागवत गिगवत शिकू द्या, शाळा बी शिकू द्या, हे बी शिकू द्या. नाही महाराज, त्याला पाठवून नाही जमणार तुमच्यासोबत. त्याच्यामुळे तर आमचं सर्व व्यवस्थित आहे, आणि तो लय हुशार आहे. हा, विद्वान पोरगा आहे, त्याला नाही पाठवता येणार. म्हणलं 2 नंबरचा पाठवा. नाही महाराज, त्याला बी पाठवता येणार नाही. हो, अर्धे कामं तो बी सांभाळतो, आणि एवढा हुशार आहे महाराज, गावात त्याच्यासारखा हुशार कोणी नाही. पण लहान आहे ना महाराज, त्याला तुमच्यासोबत घेऊन जा. म्हणलं तो शाळा नाही शिकत का. नाही ना. म्हणलं शेतातलं काम सांगा. म्हणे शेतातलं बी जमत नाही ना. म्हणलं मग म्हशी बैल घरातले चारायला लावा. म्हणे त्याला ते बी जमत नाही, त्याच्यात बी डोकं चालत नाही त्याचं. म्हणून तुम्ही एक काम करा, त्याला तुमच्या सोबत न्या आणि तुमच्यासारखा करा. म्हणजे ते काय समजलं, आहे की नाही. हा, म्हणजे हो, चांगलं द्यायला कोणी तयार होत नाही. हा, इकडे कामाचं नाही ना. तसं ते घरच्यांना त्यांना वाटायला लागलं हे कोणत्याच कामाचं नाही म्हणे. हा, हे सर्व जळ आहे. तेव्हापासून नाव पडलं काय, जळभरत. आता शिकवू शकत होते. हा, बरं का, ते वरतून दिसायला वेडे होते पण आतून शहाणे होते. हा, विधी राहायला लागले. कोणी जेवण दिलं तर जेवायचं, कोणी पाणी दिलं तर प्यायचं, अंगावर दिलं तर घ्यायचं, नाही तर तसं राहायचं. जसं वजेगावचे रामचंद्र बाबा, हा त्या पद्धतीने राजूबाबा अकोलेकर, नाटोडे महाराज, अवलिया संत
श्री संत गजानन महाराज जसे होते तसे ते राहायला लागले. हा, भक्ता इसे जाना जे देही उदास. हा, काही घेणं देणं नाही, देहावर उदास. मग घरच्यांनी काय केलं, जागरण करायला पाठवलं शेतामध्ये, धान्याचं रक्षण करायला. आता हे शेतामध्ये गेल्यानंतर हे गुरांना हाणायला लागले नाही, पशुपक्ष्यांना नाही. उलट म्हणायचे शेतही हरीचा आहे. बोलले सुद्धा नाही बरं का कोणाशी जन्माला आले तेव्हापासून, कारण बोलण्यामुळे सुद्धा माणूस बंधनात येतो. हा, बोलण्यामुळे बंधनात येतो. कालच्या सारखं व्हायचुकता नाही, तसं काही नाही वाटत ना. आपला बी अंदाज काळात जा पंजाबराव सारखा कधी कधी आहे की नाही शेतकरी. आणि त्यावेळेला हा पशुपक्ष्यांना सुद्धा आणलं नाही त्यांनी. काय म्हणायचे, शेतही हरीच आहे. शेत काय आहे, हरी. हा, पशु तुम्ही हरी, पक्ष्याला सांगितलं तुम्ही सुद्धा हरी आहे. हा, धान्यही हरीच आहे ना, तुम्ही हरी आहे ना, या पोटभर खाऊन जा. माझं काय, हरी की चिड़िया हरी काय खेत, हरी की चिड़िया हरी काय खेत, खाओ मेरी चिड़िया भरी भर पेट, खाओ मेरी चिड़िया भरी भर पेट. हरि की ये चिड़िया हरि का ये खेत, हरि की ये चिड़िया हरि का ये खेत, खाओ मेरी चिड़िया भर भर पेट, खाओ मेरी चिड़िया भर भर पेट. हरी की चिड़िया हरी कोई खेत, खाओ मेरी चिड़िया भर भर पेट, खाओ मेरी चिड़िया भर भर पेट, खाओ मेरी चिड़िया भर भर पेट. हरी की चिड़िया हरी कोई खेत, हरी की चिड़िया हरी कोई खेत, खाओ मेरी चिड़िया भरी भर पेट, खाओ मेरी चिड़िया भरी भर पेट. हरि की ये चिड़िया हरि का ये खेत, हरि की ये चिड़िया हरि का ये खेत, खाओ मेरी चिड़िया भर भर पेट, खाओ मेरी चिड़िया भर भर पेट. जानो उसी पानाई जीवन का खाओ मेरी चिड़िया भर पे, खाओ मेरी चिड़िया भर पे। हरि की ये चिड़िया हरि का ये खेत, हरि की ये चिड़िया हरि का ये खेत, खाओ मेरी चिड़िया